नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून बहुचर्चेत असलेला सुमारे 540 किलोमीटर लांबीचा लातूर कल्याण जनकल्याण एक्सप्रेसवे नेमका कोणत्या गावामधून जाणार? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण प्रत्यक्ष नकाशावरून एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे ते पाहणार आहोत. आपल्यासमोर मोनार्स जेके सर्वे लोकेशन्स नावाचा गुगल मॅपवरील नकाशा आहे. या नकाशामध्ये दाखवलेल्या सर्वे लोकेशनच्या आधारे आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून थेट बदलापूर आणि कल्याणपर्यंतचा संभाव्य मार्ग कोणत्या गावातून जाणार आहे ते झूम करून बघणार आहोत. तर मोनार्च सर्वेअर अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट ही सर्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी असून या प्रकल्पाच्या सर्वे आणि DPR संबंधित कामाशी तिचा संबंध असल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे या नकाशावर दाखवलेल्या लोकेशन्स महत्त्वाच्या आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, हा अंतिम मंजूर अलाइनमेंट असल्याचा दावा आपण करत नाही. या सर्वे लोकेशनच्या आधारे एक्सप्रेसवे कुठून जाण्याची शक्यता दाट दिसते हे आपण पाहणार आहोत. तर चला, महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून सुरुवात करून 540 किलोमीटरचा हा संभाव्य संपूर्ण मार्ग आपण थेट गुगल मॅपवर एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, ही आहे आपल्याला भेटलेली अलाइनमेंट. तर हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आणि हा एक्झॅक्ट मार्गाचं मार्किंग चालू होत आहे ते कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर च्या जवळचं सगळ्यात गाव आहे बघा, शेलगी. शेलगी या ठिकाणापासून सुरू होत आहे. तर शेलगीपासून तसं थोडं पुढे गेलं तर मानेजवळगा आणि सांगारड्डीवाडी. तर सांगारड्डीवाडीच्या जवळून तसंच थोडं पुढे चिन्नाची वाडी आणि कोळाची वाडी या दोन्ही गावाच्या मधून, तसंच पुढे आलं तर हलगरा, माकणी आणि शिरशी या दोन्हीच्या मधून, तसंच पुढे येऊन ससोबाची वाडी येथे 165 नंबर हायवेला क्रॉस करतो. पुढे आलं आहे आपलं निलंगापासून पुढे इथे जवळची गावे आहेत त्याच्यासह अन्सरवाडा. तर हा निलंगा आणि लांबोटा या दोन्ही गावाच्या मधून 752 के या मार्गाला क्रॉस करतो. तर पुढे तसंच आलं तर थोडं रामेगाव, हडगा, तसंच थोडं पुढे आलं तर शेडोळ, येली या दोन गावाच्या मधून, तर तसंच पुढे सारोळा, हासेगाववाडी, थोडं पुढे आलं तर खोटेगाव, सेलू या दोन्हीच्या मधून, त्यानंतर बुधडा, पेठ या दोन गावाच्या मधून 548B ला क्रॉस करतो. त्यानंतर आहे पुढचं गाव चिंचोलीराव आणि चिंचोलीवाडा या दोन्ही गावाच्या एक्झॅक्ट मधून हा मार्ग जातोय. तर पुढे आहे आपलं अंकोली ते सावरगाव या दोन्हीच्या मधून जातोय. भोयरा पण आहे तिथं अंकोलीच्या साईडला. आणि नंतर चाटा, एकोरगा या दोन्ही गावाच्या मधून जातोय. मला वाटतं आपण लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे मागाशीच. त्यानंतर पुढे आहे निवळी आणि बोरगाव बुद्रुक या दोन्हीच्या मधून जातोय. तसंच थोडं पुढं आलं तर करकट्टा आणि बोरगाव या दोन्हीच्या सेंटर पॉइंटनं पुढे सरकतोय. तसाच पुढे येऊन हा मुरुड हे टेंभुर्णी ते लातूर या रोडवरील मुरुड हे गाव आहे. त्या मुरुडला बायपास करून तसंच पुढे येऊन मुरुड आणि नायगाव या दोन्ही गावाच्या मधून जातोय. एकदम सेंटरने जातोय म्हणण्यात काही हरकत नाही. तर इथे बघा, हा धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रवेश केला या मार्गाने. आहे वडगाव आणि वाठवाडा या दोन्ही गावाच्या मध्ये तिथे. तर इथून थोडं पुढे आलं तर हे आहे देवळाली आणि बोरगाव बुद्रुक या दोन्हीच्या मधून. तसाच पुढे हा हे गाव कोणतं तर गोविंदपूर. तर गोविंदपूर आणि ढोकी, गोविंदपूरच्या जवळ गोविंदपूर आणि ढोकी येथे हा ढोकी कळम रोडला क्रॉस करतो. हा आहे ढोकी कळम रोड. तर तिथून तसाच पुढे हा मार्ग खामसवाडी, ठीक आहे, खामसवाडी आणि मंगरुळच्या मधून तसाच सरळ पुढे खेरडा आणि गुंजाळवाडा या दोन्ही गावाच्या मधून. तसाच पुढे हा आलेला आहे हे कोणतं गाव आहे, अंदोरा आणि हासेगाव केज
या दोन्ही गावांना, ह्या दोन गावांच्या मधून क्रॉस करतोय. हा कोणता मार्ग आहे तर हा 548C म्हणजे हा खामगाव पंढरपूर हायवे आहे. तर या खामगाव पंढरपूर हायवेला अंदोरा ते केच या दोन गावाच्या मध्ये क्रॉस करतो. तर कळम येरमाळा रोड म्हणलं तरी चालेल या रोडला. तर तिथून पुढे तसंच हा हायवे वाकडी केज ते हावरगाव या दोन्ही गावाच्या मधून सरळ पुढे हा कोणता कळम रोड, हा बहुतेक कळमपारा रोड आहे. तर हावरगावच्या स्टँडवर कळमपारा रोडला क्रॉस करतो हा मार्ग. तर हावरगाव पासून इकडं कोणतं गाव आहे इटकूर. इटकूर थोडं लांब आहे या मार्गापासून. तर तिथून पुढे हा सरळ मार्ग पाथर्डी या दोन गावाच्या मधून, तसाच सरळ पुढे आळसोवाडी आणि आढाळा या दोन्हीच्या मधून ही वांजरा नदी गेली. आत्ताची वांजरा नदी होती. वांजरा नदी, तर हा बीडमध्ये आपण प्रवेश केलाय, बीड जिल्ह्यामध्ये. तर ते पहिलं गाव आहे दैठणा आणि नाहोली या दोन गावाच्या मधून. तसाच पुढे हा मार्ग आलेला आहे माळेवाडी आणि बेळगाव या दोन गावाच्या मध्ये. तर कोरगा धोत्रे, तसेच मुंडेवाडी ते सारोळ या दोन्हीच्या मधून. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की दोन गावाची नावं सांगायचं कारण म्हणजे की नेमकं हा मार्ग जाणार कुठून, कसं एका गावाचं नाव सांगून कळणार नाही. तर त्यात मी सांगतोय म्हणजे फक्त त्या दोन गावाच्या मधून जातोय, म्हणजे तुमच्या थोडं लक्षात तरी येईल. तर पुढे तसं चाललेलं आहे डोयफोडेवाडी आणि सनापवाडी या दोन्हीच्या मधून. तसाच पुढे आलेला आहे काळसांबर मांडव खेळ. इथून हा आलेला आहे मांजरसुंबा येते. तर मांजरसुंब्यामध्ये हा NH52 म्हणजे आपला धुळे सोलापूर हायवे त्याला क्रॉस करतो मांजरसुंबा. ठीक आहे. तर तिथून पुढे आलेला आहे हा तसाच एक्झॅक्ट सांगायचं म्हणतो पिंपर नाही, तर पुढे बेसूर थेरला या दोन गावाच्या मधून. तसाच पुढे आला आहे कारंजवन. ठीक आहे. कारंजवन पासून तसाच पुढे आला आहे तांबा राजुरी आणि चुंबळीच्या मध्ये क्रॉस करतो हा. तर पुढे आहे कुटेवाडी बेदरवाडी पारनेर. तसाच पुढे आलेला आहे सुप्पा आणि बेदरवाडीच्या मधून जातो हा मार्ग. तसाच पुढे वहाळी आणि निवडुंगा या दोन गावाच्या मधून जातो. त्याच्या पुढे गेलं तर चिखली आणि मिसळवाडी. त्याच्या पुढे आलं तर थोडासा वळसा मारून हा मार्ग बावी आणि वेताळवाडी या दोन गावाच्या मधून, वेताळवाडीच्या जवळून थोडं. तसंच पुढे आलं तर लाटेवाडी आणि देवी निमगाव. त्यानंतर पुढे दादेगाव डोंगरगण म्हणजे डोंगरगणच्या जवळ जातो. तसंच पुढे पिंपरखेड वाघुळूज आणि पिंपळा या दोन्हीच्या मधून. तसंच पुढे आला लोणी, तर पुढे आला साकत आणि दहेगावच्या मधून हा मार्ग जातोय. तर समोर तसाच पुढे आला वालकी आणि बांबुर्डी घुमट या दोन गावाच्या मधून जातोय. पुढे आहे खंडाळा आणि कोळनेर या दोन गावाच्या मधून. खंडाळ्याच्या थोडस जवळून आहे हा मार्ग आहे अहिल्यानगर. तर आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. हा वालकी सारोळा कासार आणि आरणगाव याच्या सेंटर पॉइंटनं हा अहिल्यानगरला बायपास करून हा मार्ग तसा सरळ पुढे जाधववाडी, पुढे चास आणि करमानगाव या दोन्हीच्या मधून 753 ला हा क्रॉस करतोय. तसंच पुढे जर गेलात आपण तर भोयरे पठार पिंपळगाव कोंडा या दोन्हीच्या मधून चालतोय. सरळ पुढे आलं तर सारोळा आडवी, त्यानंतर जामगाव पांगेरे वस्ती. नंतर सच पुढे आलं तर पाडळी तारपे हिवरे कोरडा
भैरोबावाडी आणि पिंपळगाव टंक्या दोन्हीच्या मधून भैरोबावाडीच्या जवळून जातोय. तसंच पुढे कोकणवाडी, टाकळी ढोकेश्वरला बायपास करून पुणे जिल्ह्यात प्रवेश करतोय इथं. तर इथं गाव आहे शिंदेवाडी. ठीक आहे, शिंदेवाडी आणि तसंच पुढे काटळवेडे. ठीक आहे, शिंदेवाडी आणि काटळवेडीच्या मधून तसंच पुढे आलेला आहे केळेवाडी आणि माळवाडीच्या मधून, केळेवाडीच्या एकदम जवळून हा मार्ग जातोय. तर पुढे असाच अंबेदुमाला आणि मसवंदीच्या वरच्या बाजूने थोडं बदगीला एकदम चिटकून जातोय. बदगी बेलापूर आहे आंबेगावान उडापूर. तर पुणे जिल्ह्यातच आहे मित्रांनो. तसंच ओतूर, बदगी बेलापूर पासून आपण पुढे चाललोय सध्या. चला रोहकडी, ऐनेवाडी. तसंच पुढे आंबेदरा, आंबेदरा आणि आळूच्या मधून आंबेदराच्या जवळून जातोय. तसंच पुढे पिंपळगाव, जोगा, कोळेवाडी, पांगरी तर्फेमड, वातखले आणि गोदरे वातखलेच्या जवळून जातोय. शिटेवाडी, निमगिरी येथून पूर्ण कर्व होऊन जातोय हा मार्ग. शिटेवाडी आणि निमगिरी या दोन्हीच्या एकदम सेंटर पॉइंट होऊन. तसाच पुढे बागडावाडी आणि ताळेरण या दोन्हीच्या सेंटर पॉइंट मधून जातोय हा मार्ग. तसाच पुढे आला तर आणखीन एकदा कर्व घेऊन फांगोलगावान, अंजननवले, घाटघर, पेंढारी या दोन्हीच्या मधून जातोय. बहुतेक हा ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला इथं घाटघर पेंढारीच्या एकदम सेंटर पॉइंट होऊन. तसेच पुढे सिंगपूर, सोनावले, तसंच पुढे धसाई, महज या दोन्हीच्या मधून महजच्या जवळून पुढे पाडळेपासून तसंच थोडं पुढे आलं तर विडे, तुळाईच्या एकदम मधून विडे आणि तुळाई दोन गाव आहेत त्याच्या एकदम सेंटर पॉइंट पुढे येत आहे. तर पुढे आंबेगाव पासून पुढे अंबरनाथच्या दिशेने जातोय हा मार्ग 548 महामार्गाला क्रॉस करून. तसाच पुढे मानगाव आणि म्हासा या दोन्ही गावाच्या मधून जातोय. तसंच पुढे आलं तर हा मालेगाव आणि ताड्याची वाडी या दोन्हीच्या मधून जातोय. मालेगावला जवळून जातोय. नारळाची वाडी, फोंद्याची वाडी आणि तसंच पुढे शीळ, हिंदगाव या मार्गे सवारे त्यानंतर उल्हास नदीवर कासगाव आणि सावरे या दोन्ही गावाच्या एकदम मधून सावरेच्या जवळून जातो. उल्हास नदीला क्रॉस करून नेरळ बदलापूर रोडच्या वरून कासगावच्या वरून थोडं क्रॉस करून सरळ पुढे टॅन आणि दहिवडी. तर मित्रांनो दहिवलीपर्यंत या मार्गाचं मार्कआउट झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे. तर भविष्यात हा मार्ग जर झाला तर अशा प्रकारे होऊ शकतो असा अंदाज आहे. तर मित्रांनो तुमचं गाव या मार्गामध्ये येते का? येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा या व्यतिरिक्त जर आणखीन काही तुमच्याकडे माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा. तर हा होता लातूर कल्याण जनकल्याण एक्सप्रेसवेचा रूट मॅप थोडक्यात म्हणता येईल. तर हा लातूर कल्याण जनकल्याण एक्सप्रेसवे तर आहेच, तर पुढे हा महाराष्ट्र शासनाचा हैदराबादपर्यंत वाढवण्याचा निर्णय आहे. त्याची काय आणखीन अपडेट आलेली नाही. ज्यावेळेस येईन त्यावेळेस चॅनलवरून तुम्हाला अर्थातच कळवली जाईल. तर अशा पद्धतीने ही मार्किंग होती.